ज्योतिषशास्त्राच्या आधारे एखाद्या आजाराची पावलं ओळखता येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रामध्ये असं काही लिहून ठेवलेलं आहे का की तुम्ही जर का हे कृत्य केलं तर तुम्हाला हा आजार होईल, आणि त्याचं असं रेफरन्सिंग काही आहे का? तो वाईट पद्धतीने वागतो तरी त्याचं चांगलं चाललंय आणि मी एवढा शुद्ध, मग मी पण तसंच वागणार. पैसा तर 2 नंबरनी कमवायचा फसवून लोकांना, पण इकडे दान धर्मही चालू ठेवायचं. तर हे शास्त्राला मान्य नाही. कोणतंही चांगलं काम करायचं म्हणलं की आपण शुभवेळ बघतोच. अगदी IT मध्ये काम करणारे जरी असतील तरी सुद्धा नव्या घरामध्ये जाताना वास्तुशांत करतातच. कित्येक वेळा दवाखान्यांच्या बाहेर असलेल्या देवळांमध्ये आर्तभाव आपल्याला जास्त पाहायला मिळतो. आणि वैज्ञानिकांच्या टेबलवरती सुद्धा गणपती, बालाजी, लक्ष्मी यांचे फोटो दिसत राहतात. अध्यात्म, कर्मकांड, ज्योतिष या सगळ्याबद्दल जनमानसांमध्ये खूप प्रश्न आहेत, आणि ह्याच प्रश्नांची उत्तरे यथासांग देशपांडे पंचांग ह्या सदरामध्ये आम्ही विचारत असतो. आणि ह्या प्रश्नांना चपखल उत्तरं, योग्य उत्तरं देणारे असे पंचांगकर्ते गौरव देशपांडे, जे स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि आपल्यातलेच आहेत, पण त्यांचा ह्या सगळ्याबद्दल, ज्योतिषशास्त्राबद्दल खूप अभ्यास आहे आणि अभ्यासपूर्वक आपल्याला या सगळ्याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग सुरू करूयात उत्तरे यथासांग देशपांडे पंचांग. इंस्टाग्रामवरती रील्स बघत असताना आपल्याला लक्षात येतं की आपल्याला हा आजार होऊ शकतो, तो आजार होऊ शकतो, आणि अनेक कारणं त्याला सांगितलेली असतात की तुमचा तवाच बेकार आहे, हे बेकार आहे, ते बेकार आहे. पण ज्योतिषशास्त्राच्या आधारे एखाद्या आजाराची पावलं ओळखता येऊ शकतात. ज्योतिषशास्त्र मुळात ह्याच्यासाठीच आहे की आयुष्यामध्ये एखाद्या जीवाला चांगले वाईट गोष्टी काय भोगायच्या आहेत, मग त्याच्यामध्ये रोगराई, आयुर्मर्यादा किती हे सुद्धा लक्षात येतं. सर्वप्रथम कुंडलीमध्ये जी 12 स्थानं असतात त्याच्यामध्ये रोगस्थान, शत्रुस्थान नावाचं एक स्थानच आहे, आणि जे लग्नस्थान, अष्टमस्थान असतं याच्यावरनं रोगप्रतिकारक शक्ती, आयुर्मर्यादा त्या व्यक्तीची किती असणार आहे हे सुद्धा जज करता येतं. म्हणजे सर्वप्रथम व्यक्ती आमच्या समोर जेव्हा पत्रिका घेऊन येते तर ती आधी अल्पायुष्य आहे का, मध्यायुष्य आहे का, दीर्घायुष्य हे पहिलं ज्योतिषाने बघायला पाहिजे. त्यानंतर प्रेडिक्शन पुढे येतात. पण जसे नवग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे सूर्यावरनं कशाचा विचार होतो कुंडलीमध्ये, तर सूर्यात आत्मस्वभाव पितृ निरुज शक्ती श्रियौ चिंतयेत असं सांगितलंय. याच्यामध्ये रोगी एखादा मनुष्य राहणार आहे का नाही, किंवा रोगप्रतिकारक शक्ती त्याची किती असणार हे तुमच्या कुंडलीतला सूर्य जो असतो तो सांगत असतो. त्यामुळे सूर्याला प्लॅनेटरी स्ट्रेंथ किती मिळाली आहे त्याचं प्रॉपर गणित आहे, कॅल्क्युलेशन आहे. त्यावरनं या सगळ्या पॅरामीटर्सचा अंदाज येतो. शनीचा जर विचार केला पत्रिकेतनं तर शनीवरनं कुठल्या गोष्टींचा विचार होतो, तो आयुर जीवन मृत्यू कारण विपत संपत प्रदाता शनी. म्हणजे आयु, एखादा मनुष्य दीर्घायुष्य आहे का नाही हा कुंडलीतला शनी इंडिकेट करत असतो. जीवन म्हणजे त्याचं आयुष्य कसं राहणार आहे, सुखात राहणार का दुःखात राहणार, दुःखाचा कारक शनी आहे. आणि संपत विपत ज्या काही आयुष्यामध्ये या गोष्टी येतात त्या शनीवरनं. त्यामुळे लग्नस्थान, षष्ठस्थान, अष्टमस्थान, त्यांचे अधिपती इत्यादी सगळ्याचा विचार करून एखाद्या मनुष्याला रोगराई होणार आहे का नाही हे लक्षात येतं. आता याच्यामध्ये हिस्टेरियासारखे रोग असतात, मानसिक आजार ज्याला आपण म्हणतो, ज्याला संस्कृत किंवा आयुर्वेद ग्रंथात उन्माद असं म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये काही मानसिक प्रवृत्ती ज्या असतात व्यक्तीच्या त्या बळावतात किंवा मानसिक परिणाम असा होतो. त्याला कुंडलीतला चंद्र जो असतो तो बिघडलेला असतो. मंगळ हा जो ग्रह आहे तो रक्ताचा कारक आहे. त्यामुळे विशेषतः TB किंवा कॅन्सर सारखे जिथे काही असाध्य आजार असतात तिथे मंगळ किंवा कुंडलीतला चंद्र सुद्धा जलतत्वाचा कारक आहे, ते कुठेतरी बिघडलेले असतात. वात विकाराचा कारक जो सांगितलाय तो शनी सांगितलेला आहे. त्यामुळे संधिवात, आर्थरायटिस सारखे जे किंवा मस्क्युलर पेन ज्याला म्हणतो आपण ते शनीमुळे होतात. शुक्र जो आहे तो वीर्याचा किंवा युरिनरी ट्रॅक, युरिनरी सिस्टीमचा कारक आहे, तो जर बिघडला असेल तर त्या संबंधीचे आजार. आणि गुरु हा आकाश तत्वाचा कारक, म्हणजे जिथे जिथे शरीरात पोकळी आहे म्हणजे व्हेन्स, उदाहरणार्थ कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड लेवल वाढणं किंवा सध्याच्या काळात अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, या सगळे विकार जो आहे तो गुरु इंडिकेट करत असतो, आकाश तत्वाचे. तर असं प्रत्येक ग्रहाचं स्वतंत्र पंचमहाभूतांवर वेगवेगळा अंमल असतो, शरीरातल्या सप्तधातूंवरती अंमल असतो, आणि या सगळ्यामध्येच कुठंतरी प्लस मायनस झालं की आजार उत्पन्न होत असतात. त्यामुळे कुंडली बघायच्या वेळेला या सगळ्या पॅरामीटर्सवरून नजर गेली ज्योतिषाची तर नक्की कुठे न्यून आहे किंवा पुढे जाऊन कुठे त्याला सावध राहायला पाहिजे त्या व्यक्तीला याचा अंदाज येतो. म्हणजे रोगाचा अंदाज बाय डिफॉल्ट येऊ शकतो. अच्छा, आणि
समजा एखादा आजार हा झालेलाच आहे आणि ॲलोपॅथी झाली, आयुर्वेद झालं, होमिओपॅथी झाली, सगळे प्रकार करतात लोक, पण काही केलं तो आजार जात नाही. तर मग कधी कधी असं म्हणतात की जरा पत्रिका दाखवून घे. बरोबर. तर मग हा जो पत्रिका दाखवून घे हा जो अप्रोच आहे हा कितपत योग्य आहे आणि तो कशा पद्धतीने खरंच म्हणजे वर्क होतो? अतिशय उत्तम प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण व्याधी ज्या आहेत त्याचे 2 ते 3 प्रकार मुळात आयुर्वेदात दिलेत. एक ज्या व्याधी होतात तो म्हणजे चुकीच्या पद्धतीने आपण आहार विहार जो करतो, जी रोजची दिनचर्या आहे त्याच्यामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ थंडी चालू आहे त्याच्यात जर मी आईस्क्रीम खाल्लं तर बाय डिफॉल्ट माझा घसा बसणार, ताप येणार. हा झाला चुकीच्या आहार विहारामुळे होणारे रोग. आणि काही व्याधी ज्या दिल्यात त्याला कर्मज व्याधी म्हणतात. कर्मज म्हणजे पूर्व कर्म जर दूषित असेल तर त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी. शास्त्र असं सांगतं की पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण बाध्यते तत्शांती औषधैर दानैहि जप होमार्चनादिभी. पूर्वजन्मातल्या जे काही पाप असतात, पूर्वजन्मी पापे करती ती व्याधी रूपे होऊन पीडती असं सांगितलं. त्यामुळे जी काही महापाप असतात विशेष करून त्यामुळे विशिष्ट वेगळे आजार होत असतात. दत्त महात्म्य नावाचा परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी दिलेला ग्रंथ आहे. त्याच्यातला 10वा अध्याय जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये हे सगळा कर्मविपाक दिलेला आहे. त्या ब्राह्मणाला एक असा आजार झालेला असतो ज्याला गुल्म व्याधी म्हणजे पोटाचा विकार जन्मापासून असतो. अच्छा. हरी शर्मा नावाचा ब्राह्मण असतो, गोदावरीच्या तीरी त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर काही वर्षात त्याला टीबी क्षयरोग होतो. त्यानंतर अतिसार म्हणजे सतत जुलाब किंवा अशासारखा जो काही आजार असतो तो होत असतो. तर अशा वेगवेगळ्या व्याधी त्याला ग्रासतात. तेव्हा विष्णू दत्त नावाच्या ब्राह्मणाकडे त्याला आणतात. ते खूप मोठे ज्ञानी असतात आणि दत्तात्रेयांची कृपा विशेष करून त्या विष्णू दत्तावरती असते. तर ते बघता क्षणी सांगतात की हे जो क्षयरोग झालेला आहे तो पूर्वजन्मामध्ये ब्रह्महत्या, ब्राह्मणाची कुठल्या तरी हत्या केलेली आहे त्याच्या पापामुळे हा झालेला आहे. अमुक एक पापामुळे तुला अतिसार झालाय, अमुक एक पापामुळे गुल्मरोग झालाय. तर काय होतं, वरवर नुसती विषारी वृक्षाच्या फांद्या छाटून ते काम होत नाही. मुळापासनं जोवर तो वृक्ष तुम्ही काढत नाही तोवर ते विषारी मूळ तसंच राहतं जमिनीमध्ये. तर त्यामुळे आपण काय करत असतो, बऱ्याचदा ज्या कर्मज व्याधी असतात ना त्याला मेडिकली उपचार घेत असतो, तो घ्यावाच. आणि म्हणजे मेडिकल शास्त्रानुसार आपण डायग्नोसिस जे होतं ते करावंच, पण त्याचं मूळ नक्की कशात आहे तर ते पूर्व पापात असतं. तर ते पाप निर्मूलनासाठी काही प्रायश्चित्त कर्मविपाक ग्रंथात दिलेले आहेत. जसं आपल्याकडे संविधानाने सांगितलंय अमुक एक तुझं नो एंट्रीतनं गाडी घातलीस तर तुला असा दंड पडेल. तर ते दंड म्हणून आपल्याला तो रोग आलेला असतो. मग त्याचं निर्मूलन कसं होईल त्यासाठी स्वतंत्र प्रायश्चित्त ग्रंथ आहेत, कर्मविपाक ग्रंथ ज्योतिषात दिलेले आहेत. की अमुक एक व्याधी असेल तर अमुक एखाद्या मंत्राचा जप असेल, इतक्या लाख वेळा अमुक एक मंत्राचा जप असेल. स्वतः शक्य नसेल तर तुमच्या गुरुजींकडनं करून घेऊ शकता. लोकांना फक्त मृत्युंजय मंत्र माहीत असतो, पण असे अनेक प्रकारच्या चिकित्सा ज्या आहेत त्या ज्योतिष ग्रंथात दिलेल्या आहेत. तर त्याचा अवलंब आपण या मेडिकल ट्रीटमेंट बरोबरच करून घेऊ शकतो. म्हणजे जेणेकरून औषधाला गुण येणं सुद्धा आपल्या हातात नसतं, ज्याला आपण बायो अवेलेबिलिटी म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट मी औषध घेतोय पण माझ्या बॉडीने ते स्वीकारणं का नाही ते माझ्या हातात नसतं. त्यामुळे कित्येकदा औषध घेऊन पण पेशंट क्युअर होत नाही, कारण पूर्व कर्म दूषित असतं. तर त्या औषधांबरोबरच ह्या चिकित्सेचा जर अवलंब केला, आमच्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की मेडिकली ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा मंत्रशास्त्र असेल या ज्योतिषातनं आलेले काही उपाय असतील त्याचा सहारा घेतल्याने तो एक बूस्टर त्यांना मिळालेला आहे आणि पटकन व्याधीमुक्त व्हायलाही मदत होते. म्हणजे थोडक्यात या सगळ्या व्याधी निवारणासाठीच्या ज्या आपण वेगवेगळ्या प्रोसेसेस करतोय त्याच्यामध्ये ह्याची एक जोड मिळते, नक्कीच मिळते, जी खरं तर आपल्या हातात नाहीये, ती पूर्व जन्मातून आली. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात की नो एंट्रीतनं गाडी घातली की शिक्षा होणार, तर शिक्षेचं स्वरूप किती मोठं आहे त्याच्यावरती आपण ते कृत्य करायचं का असं ठरवतो, अशी एक मनोवृत्ती झालेली असते. म्हणजे जेव्हा 2,500 रुपयाचा फाईन बसतो तेव्हा माणूस शहाणा होतो आणि परत ती चूक करत नाही. बरोबर. तर तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये असं काही लिहून ठेवलेलं आहे का की तुम्ही जर का हे कृत्य केलं तर तुम्हाला हा आजार होईल, आणि त्याचं असं रेफरन्सिंग काही आहे का? कर्मविपाकाचे ग्रंथ आहेत, विशेषतः शातातप स्मृती किंवा शातातप ऋषींनी याच्यावर खूप मोठं लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट दिलंय हे पाप केलं तर अशी योनी प्राप्त होईल किंवा असा रोग होईल. उदाहरणार्थ ब्रह्महत्या वगैरे सारखे जे काही मोठी पापं आहेत त्यांनी टीबी सारखे आजार होतात असं स्पष्ट दिलेलं आहे त्यांनी. किंवा प्रमेह व्याधी जी आहे सध्या, मधुमेह त्यातला एक प्रकार आहे. प्रमेहाचे असे 20 प्रकार दिलेले आहेत आयुर्वेदामध्ये. तर तो कुठल्या कारणाने होतो, परस्त्री गमन केल्याने होईल
किंवा वर्णसंकर असवर्ण स्त्रीशी गमन केल्याने असे अनेक प्रकारची पाप आहेत ज्याला आपण सध्याच्या जमान्यामध्ये एक कॅज्युअल गोष्टी म्हणत असतो या, की आता मद्यपान हे एक प्रकारचं पाप दिलेलं आहे शास्त्रामध्ये. पण सध्या तुम्ही बघाल तर आपण जसं ते कोका कोला पेप्सी पितो तसं ते मद्यपान इतकं कॅज्युअल झालं की लोकांना त्यातलं गांभीर्यच नष्ट झालंय की हे एक प्रकारचं पाप आहे म्हणून. आणि त्या पापाचा जेव्हा साठा भरत असतो, तुम्ही जर शिशुपालाचं उदाहरण बघितलं तर 100 अपराध भरल्यावर भगवंतांनी शिक्षा दिलेली आहे. आधी पापाचा घडा भरलेला नव्हता. मग लोक म्हणतात हा इतकं दर आठवड्याला थोडक्यात यांची पार्टी असते, यांचं सगळं व्यवस्थित चाललंय, मी एवढा आचार संपन्न असून. तसं नाहीये. पूर्वजन्मातल्या पुण्याच्या हिशोबाचं काम त्याचं चालू आहे. अजून जोपर्यंत बँकेत एफडी आहे तोपर्यंत त्याला व्याज मिळणार आहे. ज्या क्षणी मुद्दल काढलं जाईल त्या क्षणी बँकेतनं व्याज मिळणं बंद होईल. तर आपल्याला अशी सध्या आपण बघतो एक तरुण समाजामध्ये ही कंपॅरिझनची एक सवय आहे की तो वाईट पद्धतीने वागतोय तरी त्याचं चांगलं चाललंय आणि मी एवढा शुद्ध, मग मी पण तसंच वागणार, असं कुठेतरी ती प्रवृत्ती बाळगते. जगून तरी घेऊ असं म्हणून मग ते वागलं जातं. त्यामुळे तो त्याच्या पूर्वकर्माचं चांगल्या कर्माचं फळ आता भोगतोय. हे जे करतोय तो ते आता त्याच्यात भर घालतोय. म्हणजे संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण या 3 टर्म्स आत्ताच्या तरुण पिढीने लक्षात ठेवल्या. संचित म्हणजे मागील अनंत जन्मांचं गाठोडं, ज्याला गोडाऊन म्हणतो आपण. गोडाऊन मध्ये रोज जात नाही आपण, एकदा काय ते तिथे एक तो पसारा असतो, ते गोडाऊन म्हणजे मागील जन्माचं संचित. प्रारब्ध म्हणजे काय, फलोन्मुख कर्म, म्हणजे त्या संचितातलं जे आता मला भोगायचंय कर्म, जे आता जे पाप किंवा पुण्य उन्मुख म्हणजे आता मला अगदी जवळ आलं, आता त्याचं फळ मिळणार, ते प्रारब्ध. आणि क्रियामाण म्हणजे ह्या जन्मात जे मी चांगली वाईट कर्म करणार आहे त्याचं परत त्याच्यात भर पडणार आहे. त्यामुळे आपली कर्म शुद्ध असणं, आचार शुद्ध असणं, या सगळ्याचा परिणाम देवाची उपासना, गुरुकृपा सगळ्याचा होत असतो. आता तुम्ही म्हणलात की ही पापं होतात वगैरे, सगळं ठीक आहे, म्हणजे होत असतील पापं, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला रोग होतात किंवा ग्रहपीडा नावाचा पण एक कॉन्सेप्ट ऐकलेला आहे की ग्रहपीडा होते. तर मग आता हा कुठला प्रकार आहे की ग्रहपीडा झाली आणि त्याच्यामुळे काहीतरी झालं? आता मुळात ग्रह हे पीडा करतच नसतात, ते तुमच्या फळाचे इंडिकेटर असतात की हे तू पाप केलेस ना, हे तुला भोगायचंय. तर त्यामुळे ते इंडिकेटर आहेत. पण त्याच्यावर उपायशास्त्रात उपाय सुद्धा ग्रंथात देऊन ठेवलेले आहेत. सर्वात पहिला उपाय म्हणजे कर्माची शुद्धी हाच दिलेला आहे सगळ्यांनी, की म्हणजे मी निषिद्ध कामं करत राहणार आणि शनीला 108 लिटर तेलाचा अभिषेक करणार. ही अशी लाचखोरी जी आहे ना, ही इथे पृथ्वीवर चालेल पण तू तिथे चालत नाही. की कर्म अशुद्ध आहे पण काहीतरी दानधर्म इकडे करत राहायचा, म्हणजे पैसा तर 2 नंबरनी कमवायचा फसवून लोकांना, पण इकडे दानधर्मही चालू ठेवायचा. तर हे शास्त्राला मान्य नाही. तुमची कमाई सुद्धा ही शुद्ध आचरणातनच पाहिजे आणि मग त्या दानधर्माचा कुठेतरी उपयोग होतो. आणि उपायशास्त्रामध्ये तुम्ही जे ग्रहपीडेचा उल्लेख केला, तर विशिष्ट ग्रहपीडा आधी खरंच आपल्याला आहे का हे ताडून घेतलं पाहिजे. प्रॉपर जाणकार ज्योतिषाला कुंडली दाखवून खरंच ह्या अमुक एक पिढा मी भोगतोय का काही वेगळंच कारण आहे हे जाणून घ्यायचं. आणि मग त्यानुसार जे काही ग्रंथात उपाय दिलेत, मनाने उपाय सध्या अनेक तुम्ही बघाल इंस्टाग्रामवर, म्हणजे आपल्या बेसिन खाली दहीभात ठेवा किंवा असे काही वाटेल ते ड्रॉवर मध्ये ठेवा, बरोबर. तर हे जे उपाय आहेत हे काही खरे उपाय नाही. कारण याला उपाय कशाला म्हणतात की ज्याचा शास्त्रात ऋषीमुनींनी उल्लेख केलेला आहे ग्रंथांमध्ये आणि जे अनुभूत आहेत. म्हणजे असं नाही की हे केलं तर होईल का नाही माहिती नाही, त्यालाच उपाय असं म्हणतात जिथे काही एव्हिडन्स आहे शास्त्राचा. तर असे काही उपाय जरूर करावेत. आणि सोपं अतिशय दिलेलं आहे शास्त्रामध्ये. देव ब्राह्मण वंदनात, गुरुवचस संपादनात प्रत्यहम, साधूनाम अभिभाषणात, श्रुतिरवक श्रेय कथा कारणात, होमात अध्वर दर्शनात, शुची मनो भावात, जपात दानतः, नो शक्तम कदाचि देव पुरुष सैव ग्रहा पीडनम, असा श्लोक आलेला आहे. म्हणजे ह्या गोष्टी जर केल्या तर ग्रहपीडा कधीही पुरुषाला किंवा एखाद्या व्यक्तीला होणार नाही असं सांगितलंय. देव ब्राह्मण गुरु यांना सतत वंदन करणं यातला एक पहिला फॅक्टर दिलेला आहे. साधूनाम अभिभाषणात म्हणजे संत सत्पुरुषांचं दर्शन घेऊन त्यांच्या संगतीत राहणं. त्यानंतर शुची मनो म्हणजे शुद्ध मनाने एखादा जप करणं, इष्टमंत्र, गुरुमंत्र, नाममंत्र, कुलदेवतेचा मंत्र जो असेल, आपल्याला आवडती जी देवता आहे त्याचं मंत्राचा जप असेल तो केल्याने, त्याचबरोबर होम ग्रहांच्या उद्देशाने होम हवन केल्याने किंवा यज्ञ जिथे चालतात त्या यज्ञाच्या भूमीचं दर्शन केल्याने, त्यानंतर जे प्रासादिक ग्रंथ आहेत, भागवत असतील, रामायण असतील, त्यांचं पारायण किंवा त्यांचे सप्ताह केल्याने, तर थोडक्यात ज्या काही शुद्ध आचरणाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या जर आपण करत असू
तर ग्रहपीडा कधीही होत नाही असं दिलेलं आहे. आणि विशिष्ट दानं मी जे मगाशी म्हणली ती त्या त्या ग्रहाच्या प्रित्यर्थ जर आपण करत असू तर कधीही ग्रहपीडा होणार नाही. अच्छा अच्छा, म्हणजे थोडक्यात प्रोव्हिजन करून ठेवली आहे. बरोबर आहे. माहिती नसते खूप जणांना, बरोबर. तर ती या निमित्तानं सगळ्यांपर्यंत पोहोचते, ही खूप चांगली गोष्ट आहे. आत्ता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की नित्योपासना, आणि मला नेहमी असं वाटतं की लहानपणी जे संध्याकाळी शुभंकरोती ये दिवा लावून जे पठण व्हायचं, रामरक्षा, भीमरूपी वगैरे, तर हे सगळं हळूहळू कमी होत चाललंय. घरात देवपूजा होत नाही, नुसती फुलं बदलली जातात वगैरे सगळे प्रकार करतात. तर ह्या सगळ्याला खरंच इतकं सिरियसली घेतलं जात नाहीये. पण इतके वर्ष तर करत आलो आपण, तर मग ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय सांगावं असं वाटतं ह्या सगळ्या पुढच्या जनरेशनला? काय होतं, नित्य नेम ज्याला तुम्ही जसं नित्य उपासना म्हणता, त्याला नित्य हा शब्दच खूप महत्वाचा आहे. या संसारात सगळ्या गोष्टी अनित्य आहेत. मग नित्य काय तर भगवत स्मरणच आहे. तर नित्य नेम जो असतो याला समर्थ रामदासांनी त्यांच्या संप्रदायात असेल अनन्यसाधारण महत्त्व दिलंय. जगी होई जे धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, असा श्लोक आलाय मनाच्या श्लोकात. नित्य नेम, नित्य नेमाने काय होतं, संदेह फिटतो समर्थ म्हणतात, भ्रांती तुटते आणि प्रपंचातले खेद सुद्धा दूर होतात. असं नित्य नेमाचं महत्व आहे. दुसरं, नित्य नेमाने काय होतं, एक संरक्षक कवच जे असतं ते उपास्य देवतेचं उपासकाभोवती निर्माण होतं. म्हणजे एखाद्या देवतेची सतत आपण जर भक्ती करत राहू, बऱ्याचदा कसं होतं माहिती का, एखादी उपासना आपण सुरुवात करतो, पुढे 8 दिवस बंद, तसं नाही चालत. ती एक किरण, ती व्हायब्रेशन, ज्याला तुम्ही साऊंड एनर्जी म्हणा, काही म्हणा, उपास्य देवतेची सतत जर तुमच्यावरती कृपा अपेक्षित असेल तर त्या उपासनेमध्ये सातत्य, भरे ती 10 मिनिटाची असो. गोंदवलेकर महाराज नेहमी असं म्हणतात की नियम जो आहे तो थोडा असावा पण तो शाश्वत असावा. 1 तासभर उपासना करणार पण तिचं नित्य नसेल तर उपयोग नाही. या उलट 10 मिनिटाची असेल पण नित्य चालू असेल तर त्याचं महत्व आहे. त्यामुळे कुठलीही तुम्हाला जी देवता आवडते, प्रत्येकाची आवड निवड भिन्न आहे, त्याच्या विशिष्ट नाममंत्राचा, एखाद्याला दत्त आवडत आहेत, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री दत्त असेल, प्रभू रामचंद्र आवडत आहेत तर श्रीराम जयराम जय जयराम किंवा नुसतं श्रीराम, श्रीपासनं सुरू होणारं कुठल्याही देवतेचं नामस्मरण स्थळ, काळ, वेळ याच्या कुठल्याही बंधनाशिवाय कोणत्याही अवस्थेत तुम्हाला म्हणता येतं. ही संतांनी आपल्या या कलियुगातल्या मानवावर केलेले फार मोठे उपकार आहेत. तर हे नाम कसं आहे, महाराज असं म्हणतात, गोंदवलेकर महाराज, ज्याप्रमाणे आपण बाहेर जातो तेव्हा खिशामध्ये आई काहीतरी खाऊ देऊन ठेवते. म्हणजे फुटाणे असतील, दाणे असतील, डाळं असेल, खोबरं असेल, हे का की मुलाला जर भूक लागली कुठेतरी तर 2-4 दाणे तोंडात टाकता येतील. तर इतकं सहज सुलभ भगवंताचं नाम जे आहे ते संतांनी दिलंय. फक्त ते नामस्मरण आहे. बऱ्याचदा काय होतं, नुसतं नाम घेतलं जातं, स्मरण होत नाही. म्हणजे मन 10 दिशांना तुमचं फिरत राहणार आणि तोंडाने फक्त तुमची पुटपुटणं जे आहे त्यालाही महत्व आहेच, पण स्मरणपूर्वक जर नामस्मरण नित्य उपासनेमध्ये झालं तर त्याची म्हणजे फलश्रुती काय आहे, सर्वात महत्वाचं हे नित्य नेम काय, तर तो का करायचा ह्याची पार्श्वभूमी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपल्याला बऱ्याचदा कसं असतं माहिती का, मनुष्य जसा मोठा होतो तसा त्याला अहंकार ग्रासतो. आणि समर्थ असं सांगतात की उपासनेचा आश्रयो, उपासने वीण निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. म्हणजे तुम्ही सगळं करताय पण उपासना करत नसाल तर कुठेही तुम्हाला जय प्राप्त होणं अवघड आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंत करता आहे आणि मी निमित्त मात्र आहे हे कळण्यासाठी उपासना आहे. तो शरण्य भाव पण आला, तो शरणागत भाव. म्हणजे उपासनेचाच जर अहंकार होऊन बसला तर ती उपासना न केलेली बरी. रामकृष्ण परमहंस असंच त्यामुळे म्हणतात ना की सात्विकतेचा अहंकार जाणं हे सर्वात अवघड असतं. आणि उपासकाला बऱ्याचदा उपासना जी आपण अहंकार रहित होण्यासाठी करायची त्याचाच अहंकार होऊन बसतो. त्यामुळे नित्य नेमामध्ये जसं तुम्ही म्हटलात, श्रद्धेने रोज काही ना काही वाचन असेल, नामस्मरण असेल, हे नित्य श्रद्धेने अहंकार रहित होऊन करणं, याचा आपल्या जीवनामध्ये याचा अनन्यसाधारण महत्व आहे. आरोग्य, त्याच्यानंतर अध्यात्म, नित्यपठण, या सगळ्याच अनुषंगाने आणि संतांची वचनं आणि शास्त्राचा आधार, या सगळ्याच अनुषंगाने आपण आपल्याला पडलेले प्रश्न सगळे समजून घेतले, त्याची उत्तरं यथासांग घेतली. आणि असेच उत्तरे यथासांग देशपांडे पंचांग असे वेगवेगळ्या सिरीजमध्ये आम्ही वेगवेगळे प्रश्न घेऊन येणार आहोत. तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. त्याची सखोल अभ्यासपूर्वक माहिती तुम्हाला जर हवी असेल तर हा चॅनल नक्की पाहत राहा.
उत्तरे यथासांग देशपांडे पंचांग.